आप्पीची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की त्या गाडीवरची आप्पी पाहून म्हणजेच दीपा पाहून अर्जुन चकित तर झालेलाच असतो। त्यानंतर तिथे ज्या व्यक्तीला अर्जुनने एक वेळ फोटो दाखवला होता आणि त्यावेळेस तो घाबरला होता तोच माणूस तिथे येतो आणि तो आप्पीला म्हणत असतो की तू आता घरी जा आणि घरी त्या मुलांनी खूप सारा पसारा घालून ठेवलेला आहे, जा आणि तो आवर जा। असं म्हटल्यानंतर आप्पी तिथून जाते आणि तिच्या पाठीपाठी अर्जुन तिचा पाठलाग करत असतो। पुढे आल्यानंतर एका मंदिरामध्ये आप्पी जाते आणि देवाचं दर्शन घेते आणि तिथे जाते। त्यावेळेस अर्जुनही तिच्या पाठून जातो आणि देवाचं दर्शन घेतो। त्यावेळेस तो तिला नीट पाहतो आणि म्हणतो की ही आप्पी नाही आहे, म्हणजे आप्पीच्यातला आणि हिच्यातला कुठलाच गुण एकसारखा दिसत नाही, पण ही काय नेमकी भानगड आहे ती शोधलीच पाहिजे। ती तिथून निघते आणि अर्जुन तिचा पाठलागच करत असतो। त्यानंतर तिला लक्षात येतं की आपला कोणतरी पाठलाग करते। ते मागे पुढे पाहते, तिला कोणी दिसत नाही, अर्जुन लपून बसलेला असतो। त्यानंतर ती पुढे जाते आणि पुढे गेल्यानंतर ती गायब होते। अर्जुन इकडे तिकडे पाहत असतो। तेवढ्यातच ती दीपा अर्जुनचा पाठीमागून येऊन हात पकडते आणि म्हणते की मला माहिती आहे तुझ्यासारख्या माणसांना कसं सरळ करायचं ते। त्यानंतर अर्जुन म्हणतो की हे काय आहे आणि तिचा पाठीमागे होऊन हात पिरगाळतो। त्यानंतर तिथून ते सोडून देतो आणि परत अजून ती आप्पी पुढे जाते आणि तिचा पाठलाग करत तो तिच्या घरापर्यंत पोचलेला असतो। ही दीपा आता घरी पोचलेली असते आणि ती लहान मुलं म्हणत असतात की अक्के किती वेळ झालं, आम्ही तुझी वाट बघत होतो, कुठे गेली होतीस। तर हे सगळं अर्जुन पाहत असतो आणि त्याला मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की ही नेमकी मुलं कोण आहेत आणि ही आप्पी, ही मुलं नेमका काय मेळ घालायचा त्याला काहीच कळत नसतं आणि तो एकदम विचारात पडलेला असतो, त्याला काहीही कळत नसतं। तर ती दीपा त्यानंतर त्या मुलांशी खूप गप्पा मारत असते आणि अर्जुनला इकडे चिंचुक्यांचा फोन आलेला असतो। त्यानंतर मग अर्जुन माघारी जातो। तर इकडे घरी अमोल आलेला नसतो, शाळा सुटून खूपच वेळ झालेला असतो, तरीही तो घरी आलेला नसतो। त्यामुळे सगळेजण खूप पॅनिक होतात। त्यानंतर स्वप्नील आणि दिप्या शोधायला जातात, तरी त्यांना कुठेही अमोल मिळत नाही। मग रुपाली खूपच रागाला गेलेली असते, म्हणत असते की त्याला शाळेत पाठवायची काहीच गरज नव्हती, तरीही घरी त्याला शाळेमध्ये पाठवलं। तर इकडे त्या अमोलला घेऊन एक मुलगा घरी आलेला असतो आणि तो मुलगा म्हणत असतो की याला रस्त्यामध्ये चक्कर आली होती, याला दवाखान्यात मी घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर मी इकडे त्याला घेऊन आलेलो आहे। तर मग सगळेजणच खूप जरा खुश झालेले तर असतातच, परंतु त्यांना टेन्शनही आलेलं असतं आणि तितक्यातच तिथे अर्जुनही घरी आलेला असतो। अर्जुन म्हणतो की काय झालं। त्यावेळेस घडलेली सगळी गोष्ट अर्जुनला समजते आणि त्यानंतर रुपाली म्हणत असते की भाऊजी तुमचं अमोलकडे अजिबात लक्ष नाही, तो खातो का, जेवतो का, घरी आलाय का नाही का, तुमचं काहीही लक्ष नाही। तुम्ही आत्ता एकदाच सांगा की आपल्याला अपर्णा सापडणार आहे की नाहीतर मग त्याला सगळं सांगून टाका। तर त्यानंतर मग तो अर्जुन अमोलला घेऊन रूममध्ये जातो। त्यावेळेस अमोल त्याला म्हणत असतो की बाबा शाळेमध्ये सगळे मला म्हणत होते की तुझी माँ हरवलेली आहे आणि आता ती तुला सापडणार नाही, तुझा बाबा तुझ्याशी खोटं बोलतोय, तुला फसवतोय। आणि हे ऐकून अर्जुनला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो म्हणत असतो की आता काहीही झालं तरी आप्पीला घरी आणलंच पाहिजे आणि त्यासाठी माझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे आणि तो विचार करत असतो। तर इकडे अमोल त्याला खूप काही हातवारे करून सांगत असतो असं आपल्याला पाहायला भेटते। तर आता अर्जुन त्या दीपाला आप्पी म्हणून घरी आणतोय की काय आता आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच।